हे प्रभु, हे प्रभु, हे हरिनाम कृष्ण जगन्नाथ प्रेमानंद, ये क्या हुआ? काही ही एक कला आहे ती मला तर यायला लागली. गुड मॉर्निंग. आता उठलोय, पाऊस पण थांबलाय. आता रनिंगला जातो. हायरॉक्सला खूप कमी दिवस उरलेत, जाऊया आपण रनिंगला. तर काय आता जाऊया आपण रनला. ॲक्च्युली काल गणपती बाप्पाजवळ खूप जास्त मजा करत होतो, पण मला जास्त वेळ मजा करता आली नाही, कारण मला आज धावायला जायचं होतं. सर्व मस्त नाचून गणपतीसमोर मजा करत होते आणि मी झोपलेलो. का? कारण मला सकाळी उठून रनला जायचं आहे. सो हे सॅक्रिफाईस द्यावेच लागतात. जर तुम्हाला तुमच्या गोलसाठी जर तुम्ही सिरियस असाल तर इतकं करावंच लागतं. सो हे बेसिक आहे. मी असं नाही म्हणणार की मी काहीतरी मोठं काम केलं. आपला गोलकडे फोकस्ड राहणं खूप गरजेचं आहे आणि ते मी आहे. तर आता आपण जाऊया रनला. मी स्ट्रॅवा ऑन करतो. स्ट्रॅवावर आपल्याला ट्रॅक करायचं सर्व, राईट? रन कम्प्लीट करूया आणि घरी जाऊन काहीतरी खाऊ. भूक लागले. 2 किलोमीटर्स कम्प्लीट व्हायला आलेत. सो आता तर रेस घेईन. फर्स्ट परफॉर्मन्समध्ये मला वाढ दिसते. ॲक्च्युली काल मी 1.7 किलोमीटरमध्येच खूप टाईट झालेलो, पण आज माझं टायमिंग म्हणजे स्पीड थोडंसं डिस्टन्स वाढलं आहे. आज माझं 2.4 समथिंग रन केलं मी एका सेटमध्ये. सो हे प्रोग्रेसच आहे. सो आज खुश. इतकी मेहनत करतो तर प्रोग्रेससुद्धा दिसेल तर अजून जास्त मजा येते. आज मी विचार करतो आहे की रन झाल्यावर मस्त समुद्रामध्ये डुबकी मारून मगच घरी जाऊ. पुढचा रन मी समुद्रावरच करतो तिकडे. बट एक छोटासा प्रॉब्लेम आहे. झूम करतो. इथे मला पाण्यातून जावं लागेल. माझे शूज खराब होऊ शकतात. बट मी ट्राय करतो की तिथून जंप करायची. चला. पुळणीवर शूज घालून धावू शकत नाही. पुढं शूजला चिपकते आणि शूज खूप जास्त हेवी फील होतात. तो लवकर थकायला होतं. तर मी काम करतो इथे कुठेतरी शूज काढून ठेवतो आणि ते विदाऊट शूज रन करतो. पण इथे काचासुद्धा आहेत. कालवा असतात, एक प्रकार आहे जो समुद्रावर आढळतो. तर ते आहेत, त्याच्या पायाला लागू शकतात. आपण वरती जाऊया रोडवर. ते 4 किलोमीटर डन. स्मूथली कंप्लीट झाले आज 4 किलोमीटर कालच्यापेक्षा. हो, आजचं रनिंग सेशन डन. खूप घामाला बघू शकता. आता आंघोळ करूया. त्यासाठी मला पहिलं मोटर चालू करावं लागेल. मोटर चालू करू मग आंघोळ करतो. मोटर चालू करायला टाईम लागणार आहे. मोटर काही चालू होत नाही माझ्याने. आपण एक जुगाड करूया. जुगाडू इंसान आहे हम लोग. त्याला म्हणतात काढणं. पाण्यात बुडवायचा, उडायचा. थंड पाणी. खूप थंड पाणी. तर आज आपण शहाळे फोडूया. शहाळे मला येत नाही फोडता, पण आज मी ट्राय करेन शहाळे फोडायचा. 3. हा माझा, हा शुभमला आणि हा मम्मीला छोटावाला. हा थकलो. ओ माय गॉड. थांबा मी दुसरी कोयती आणतो. धारदार कोयतीने पटापट काम आहे मला. मैं तो थक गया. अरे बापरे, कुठला गाईज असाच फुटलेला आहे. ओ माय गॉड. बोला नाही. आपण बघू शकता. आणि हा
पाणी निघताना आता आपण प्राशन करूया. झिंझिण्या येतात जिभेला, इतकं स्ट्रॉंग आहे पाणी, बापरे. मम्मीसाठी फोडतोय. ओके, काही ही एक कला आहे ती मला तर यायला लागले. कुठला हा पण मध्ये शी काहीच कला थोडी फेल झालेली आहे. मोठे केवढे काढतोस? कला थोडीशी कला फेल झाली. टेक्निक आहे भाऊ माझी ती. छोटा भाऊ दाखवेल, मास्टर, सगळ्या गोष्टींमध्ये मास्टर आहे बाई तो. आता आपला छोटा भाऊ आलेला आहे आणि पण हा डावरा आहे बघा कसा. ओ ओ ओ टाकत मी हा संकासूर कसा बनवला सांगा. तुम्ही कामामध्ये डिफरन्स बघू शकता. मी हे संकासूर बनवलंय. किंवा दाखव तुझं काम दाखव. एक 2 संकासूर आणि शुभमने परफेक्ट कापलाय. चल असं दे. प्यायचं पाणीच नाही, पाणीच तर प्यायचं आहे. गाईज आमचा नारळ डिबेट संपलेला आहे. ऑब्विसली माझा भाऊच जिंकला. तर अशा प्रकारे तर मम्मीने मला सांगितलंय वॉशिंग मशीनचे कपडे, ड्रायरचे कपडे जरा सुकट टाक. पण तर किती कपडेच माहीत नाही. बरेचसे सुकतात आता वॉशिंग मशीनमध्येच कपडे. पावसाचा प्रॉब्लेम येत नाही. मारायला लागलाय तर पण पाणी भरूया. ही आहे आमची बावडी विहीर. बावडीतनं पाणी काढून आपण भांडे